राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांनी एक गौप्यस्फोट केलाय। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी हे आरोपी होते असंही राऊत म्हणाले, तर अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते असं संजय राऊतांनी म्हटलंय। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली असं राऊतांनी म्हटलंय। मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केली असंही राऊतांनी म्हटलं। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते असंही राऊतांनी म्हटलंय। मोदी शहांनी बाळासाहेब पवारांचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवालही त्यांनी केला। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरू होता। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती। मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं। पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती। त्यामुळे मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल राऊतांनी केलाय। अमित शहा हे एक खून प्रकरणामध्ये आरोपी होते, त्यानंतर तडीपार सुद्धा केलं होतं। शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते। पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली। शहांना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला असं राऊतांनी म्हटलंय। हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले असा सवाल राऊतांनी केलाय। आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेला मोदींच्या विरोधात होता, पण ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता, त्यांनी मला अटक केली। बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नव्हती असं राऊतांनी म्हटलंय। गुजरातमधून शहा तडीपार होते। सीबीआयनं फास आवळत आणल्यामुळे शहांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं राऊतांनी म्हटलंय। बाळासाहेबच मदत करू शकतात असं शहांना कोणीतरी सुचवलं होतं असं राऊतांनी म्हटलंय। एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले। विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्र्याच्या दिशेने निघाले। शहांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं, मात्र त्यावेळेला कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं होतं असं राऊतांनी म्हटलंय। गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून साहेबांना तात्काळ भेटायचं आहे असं शहांनी म्हटलं, पण हा निरोप आज जात नव्हता, कारण त्यावेळेला मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती असं राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय। आतून प्रतिसाद येत नसल्यानं घामाघूम झालेले शहा बाहेर बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा मातोश्रीवर पोहोचले। त्या दिवशी ते मुख्य गेटवरून ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले। गुजरातचे एक आमदार त्यांच्या मुलासह आल्याचा निरोप शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचला। या निरोपावर शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली। शहांनी गुजरात दंगलीमध्ये हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्यासह कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी कहाणी सांगितली। मी अडचणीत आहे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपारी आहे वगैरे वगैरे सांगितलं। मी काय करू? भेटीदरम्यान शहांना बाळासाहेबांनी प्रश्न विचारला। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे। तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत असं शहा म्हणाले। शहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्त्वाचा फोन कोणाला तरी केला। हे सांगणं नैतिकतेला धरून नाही असं राऊतांनीही म्हटलंय। अमित शहांच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेट बोलले। तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा, पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका, बाळासाहेबांचं संवादाचं शेवटचं वाक्य होतं असं राऊतांनी म्हटलंय। त्या एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या। शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलं। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घुणपणे वागले असं राऊतांनी या पुस्तकामध्ये म्हटलंय। ईडी कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी म्हणजे आर्थर रोड जेलच्या दिशेने जाताना हे सगळं मला आठवत होतं असं राऊतांनी म्हटलेलं आहे।